नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची तयारी सुरू केलेली आहे. म्हणजेच की त्या 23 मार्च 2026 रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक म्हणजेच की महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे. NDAच्या मित्रपक्ष वरिष्ठ नेते उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये 2011च्या लोकसंख्येगणनेनुसार देशामध्ये लोकसभा आणि विधानसभाच्या मतदारसंघातील पुनर्रचना करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा आपण अशाच प्रकारे तयारी सुरुवात आलेली होती आणि दक्षिण राज्याच्या म्हणजेच की माध्यमातून याला होणारा विरोध म्हणजेच की लोकसंख्येच्या आधारावरती जर लोकसभा विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्या तर यांच्याकडे उत्तरेकडील राज्यांमध्ये जास्त खासदार येऊ शकतात आणि यामुळे आता साहजिकच आपल्याला अन्याय होईल अशी भावना या ठिकाणी दाखवण्यात आलेली होती. यामुळे ही प्रक्रिया काहीतरी बारगडी म्हणजेच की मात्र पुन्हा एकदा यांच्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून ही तयारी सुरू करण्यात आलेली आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खऱ्या संदर्भातील कायदा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्याची परिस्थिती पाहता 2011च्या लोकसंख्येनुसार जर लोकसभा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर राज्यात सध्या असलेल्या लोकसभेच्या 48 जागांच्या ऐवजी 72 जागा तर होण्याची शक्यता आहे. 72 मतदारसंघ राज्यांमध्ये निर्माण होऊ शकतात. याचबरोबर सध्या असलेल्या 288 विधानसभेच्या जागाऐवजी आता 432 पर्यंत विधानसभेच्या जागा जाऊ शकतात. लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना केली जात असताना प्रत्येक 2 जागेच्या पाठीमागे 1 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याची तरी सुद्धा शासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे. एकंदरीत वरिष्ठ लेवलची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीत केलेला विचार म्हणजेच की मंथनाच्या आधारे आता सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संदर्भातील कायदा दुरुस्तीचा प्रयत्न केला जाणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर मदतफूल वाटला असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.